तुम्हाला एक मी दाखवते। इकडे चांदणे म्हणजे खरुताई ओरडतायत। तर ते कुठे ओरडतायत त्या काय मला दिसत नाहीयेत, पण त्या पाखरं सगळी मी आल्यावर उडाली आहेत। हे बघा, ह्या चांदणी ओरडतायत आता। तर तुम्हाला ह्याचं कारण माहिती आहे का, त्या का ओरडतात? तर माझी आजी पण मला सांगायची आणि माझी मम्मी पण मला सांगते की ज्यावेळी त्यांना असं कोण दिसतं, म्हणजे साधं कुठला पक्षी किंवा वेगळा प्राणी किंवा असं साप वगैरे कोण असतात, म्हणजे सापमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप असं कोण त्यांना दिसलं की त्या ओरडतात। साधं मांजर सुद्धा त्यांना दिसलं तरी त्या ओरडत बसतात। तर त्या खूप ओरडत होत्या म्हणून बाहेर असं बघायला आले, तर इथे कोण मला दिसत नाही। आणि हे सगळं आमच्या मागे, घराच्या मागे असं आम्ही सगळी झाडं लावलेली आहेत। आमची मागे खूप जागा आहे, तर त्याच्यामध्ये काजू आहेत, थोडे काजू आहेत, थोडे सुपारीची झाडं आहेत, थोडी माडाची झाडं आहेत, फुलझाडं आहेत, झाडं लावतो। आणि आजूबाजूच्या गावातली गुरं वगैरे येतात आणि ती कधी खाऊन जातात ना, ते आम्हाला काही समजत नाही। इकडे केळी वगैरे पण आहेत। तर बघू आता मला कोण काय दिसतं का, ते त्यांना दिसतंय म्हणून त्या ओरडतायत, पण आता मला तर कोण दिसलं नाहीये। म्हणजे इथे खूप झाडे, खूप सारे प्राणी आहेत, म्हणजे मुंगूस, असं मुंगूस म्हणतात। तुम्हाला मुंगूस, सगळ्यांना गावच्या लोकांना तर मुंगूस माहितीच असेल। तर मुंगूस वगैरे फिरतात, घोरपड वगैरे पण फिरते। कधी कधी अशी एवढी मोठी अशी घोरपड असते की तिची पिल्लं पण छोटी छोटी असतात, घोरपड वगैरे फिरते। तर खूप प्रकारचे प्राणी आहेत आमच्या इथे। सकाळच्या रानकोंबड्या वगैरे पण असतात, रात्रीचे कांडेचोर वगैरे पण असतात। तर जांभळं वगैरे पण आमच्या म्हणजे घराच्या साईडला खूप मोठ्या जांभळीणी आहेत। तर ज्या टायमिंगला जांभळाचा सीझन असतो त्यावेळी भरपूर त्या धरतात आणि त्यावेळी खूप सारे कांडेचोर वगैरे येतात आणि रात्रीचे भांडणच करत असतात। तर आम्ही 3 जण मागे आलो होतो, तर आम्हाला बाबा खूप टाइम झालाय येऊन, आम्हाला कोणीतरी काही दिसलं नाही की ओरडतात। मी बोलली की जाऊन बघ मागे कोण आलंय, म्हणजे अशी गाय बी आली तरी त्या ओरडत असतात, कारण की आमच्या पाठी झाडं आहेत, तर कोण नाही कोण असं खायला वगैरे येतं। तर बघू आता, मला काही दिसत नाही बघ कोण आलेलं वगैरे।